झालं रे? अरे काय टाटाची सीआर आहे, गाडी पंक्चर झाली. इथं बघ टूल किट दिले, पण इथं स्पेअर व्हीलच दिले नाही. आता कशी गाडीची पंक्चर काढायची? अरे ही टाटाची सीआर आहे आणि याच्यामध्ये आहे ना तुला अंडर बॉडी स्पेअर व्हील बघायला भेटतो, जे की बऱ्याच कंपन्यांमध्ये आता स्पेअर व्हील सुद्धा ऑफर करत नाही. ते टायर पंक्चर रिपेअर किट देतात आणि हे तुला रिमूव्ह करायची, बाहेर काढायची आहे ना, तर सिंपल आहे. हा टूल बॉक्स तुला फक्त बाहेर काढून घ्यायचा आहे. आता हे बघ, हा स्पॅनर दिलेला आहे आणि सिंपल आहे. इथे एक छोटासा नट आहे, तुला या नटाच्या आतमध्ये आहे ना असं पद्धतीने अटॅच करून अँटी क्लॉकवाईज आहे ना हे फक्त फिरवायचं. जसं तू फिरवायला लागशील तशी तुझी स्टेपनी जी आहे ना ती खाली यायला लागते हळूहळू. टायर खाली आल्यानंतर आहे ना आपल्याला बाहेर ओढून घ्यायचं आणि हे जे आहे ना स्टेपनी होल्डर दिलं आहे ना याच्यातून अशा पद्धतीने ना रिमूव्ह करून घ्यायचं आणि आपला जो टायर आहे तो बाहेर काढून घ्यायचा आणि जो पण पंक्चर टायर आहे तो आपण इथे अटॅच करून परत तशा सेम पद्धतीने फक्त क्लॉकवाईज तुम्हाला हा स्पेअर फिरवायचा आणि जो पंक्चर टायर आहे तो तुम्ही अटॅच करू शकता आणि जिथे जवळ पंक्चरचं शॉप असेल तिथून पंक्चर रिपेअर करून घेऊ शकता. व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, जेणेकरून तुम्ही कुठे जर प्रॉब्लेम आला तर नक्कीच कामाला येईल. आणि अशाच ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या माहितीसाठी तुम्ही आपल्या ऑटोग्यान मराठी पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.